4 दिवस आधी या ठिकाणी जळगावच्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने एक धडक कारवाई केली होती आणि एक वृद्ध दाम्पत्याचं घर या ठिकाणी जमीनदोस्त केलेलं होतं। आपण त्याच वृद्ध दाम्पत्याच्या या घराजवळ आलेलो आहोत। 4 दिवस आधी जे घर जमीनदोस्त केलेलं होतं तेच घर आज पुन्हा या ठिकाणी ठाटलेलं आहे आणि याच ठिकाणी 4 दिवसानंतर आज या वृद्ध दाम्पत्याला पुन्हा या घरात राहण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे। सामाजिक संस्था एकत्र झाल्या आणि रातमरात हे घर संपूर्ण या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत तेच वृद्ध दाम्पत्य आहे। बाबा काय सांगाल, अतिक्रमण विभागाची कारवाई झाली त्यानंतर या ठिकाणी तुमचं घर नासनाबूत करण्यात आलेलं होतं, पुढे कसं झालं, काय झालं? सर पुढे असं झालं, मला आशा नव्हती। मला असं वाटत होतं आपल्याला उघड्यावर मरण येईल, पण पत्रकार बंधू, चॅनलवाले, सामाजिक कार्यकर्ते, माझे समाज बांधव यांनी मला खूप सहकार्य केलं। तर त्यांचा आम्ही दोघं आभारी आहोत, खूप खूप आभारी आहोत। या ठिकाणी वृद्ध आजी देखील आपल्यासोबत आहे। आजी काय सांगाल, या ठिकाणी 4 दिवसा पहिले घर पाडण्यात आलेलं होतं, आज तुमचं स्वतःचं हक्काचं घर पुन्हा या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी गृहप्रवेश केला आहे, काय सांगाल? माझं असं वाटतं माझा पुनर्जन्मच झाला। मला सगळे माझे मुलं, माझा एक मुलगा वारला पण मला अनेक मुलं मिळाले। माझ्या मुलांनी मला फार मदत केली, मी फार त्यांची आभारी आहे। परमेश्वर भगवान त्यांचं कल्याण करो ही माझी शुभेच्छा आहे। एक मुलगा जरी गेला असला तरी या ठिकाणचे अनेक मुलं या ठिकाणी त्यांच्या मदतीला धावून आलेले आहेत। असेच काही सामाजिक कार्यकर्ते अरविंद भाऊ देशमुख देखील आहेत। दादा काय सांगाल, 4 दिवस पहिले या ठिकाणी अतिक्रमणाने कारवाई केली होती, वृद्ध दाम्पत्याचं घर तुम्ही रातमरात या ठिकाणी सामाजिक संघटना मिळून या ठिकाणी उभं करण्यात आलं आहे, काय प्रतिक्रिया आहे? या ठिकाणी त्या वृद्ध म्हणजे खरं म्हणजे आपली संस्कृती ही मातृपूजक ही संस्कृती आहे आणि एका आई बाबाला ज्यांनी बेघर केलं हे अतिशय दुर्दैव आहे आणि ते बेघर झाल्यानंतर आज ते स्वतःच्या घरामध्ये गृहप्रवेश केल्यानंतर त्यांचे आनंद अश्रू पाहून खरं तर आज जळगावमधली सज्जन शक्ती ही जागृत आहे, जिवंत आहे, हे जिवंतपणाचं लक्षण आहे। आज या जळगावमध्ये नरेंद्र अण्णा फाउंडेशनच्या पियुष पाटील असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, GM फाउंडेशनचे आमचे सहकारी असतील, माननीय नामदार गिरीश भाऊंच्या माध्यमातूनही प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या गेल्या आणि आज हे आजी आजोबा त्यांच्या स्वतःच्या घरात या ठिकाणी त्यांचा गृहप्रवेश झाल्याचं पाहून अतिशय आनंद होत आहे। अजून काही सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आहेत। दादा काय सांगाल, रातमरात या ठिकाणी घर उभं करण्यात आलेलं आहे, कसा आनंद आहे? स्वर्गीय नरेंद्र अण्णा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा आम्ही आमच्यासोबतचे सर्व सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी हे घर पुन्हा आम्ही येत्या 2 दिवसात बांधून देऊ म्हणून आम्ही सांगितलं होतं आणि मनपा प्रशासनाला जळगाव शहरातील असलेल्या विविध मोठमोठ्या धनदांडग्यांच्या अतिक्रमणाबाबत आव्हान केलं होतं आणि यानंतर सर्व सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार यांनी तन मन धनाने एकत्र येत या ठिकाणी आम्ही हे साकारलं आहे, याचा विशेष आनंद आम्हाला आहे। तर हे घर आजी आजोबांचं वृद्ध दाम्पत्याचं घर पुन्हा साकारण्यात आलेलं आहे आणि आजची रात्र ते त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरात या ठिकाणी काढणार आहेत। त्याचाच आनंद या आजी आजोबांसह या सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केला आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।